विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि सलामीची जोडी लगेचच मैदानाकडे पाठवायची आहे. टॉस विन झालेला आहे GP11. GP11 ने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. राजेश कासार कुठे असेल तर त्यांनी कृपया इकडे यायचंय. आलेल्या प्रत्येक संघाला विनंती असेल की आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि या मॅचसाठी अंपायरचं काम पाहतील आमचे ओंकार गुरव आणि तुषार लकेसरी. GP11 आपण खरोखरच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपल्याला. आपण सकाळी लवकर आलात परंतु काही कारणास्तव आपल्याला वेळ झाला केलेला त्याबद्दल आम्ही नियोजन कमिटीच्या वतीने सॉरी. एक आगला वेगळा असा क्रिकेटचा रणसंग्राम सकाळच्या पर्वामध्ये खरोखर 2 चांगले मॅचेस झाल्या आणि चांगल्या मॅचेसचा अनुभव आपण सर्वांनी घेतलात. यापुढेही चांगल्या मॅचेसचा आनंद आपण घ्याल यात काही शंका वाटत नाही. तत्पूर्वी बॅट्समन सलामीचे बॅट्समन पाठवायचे आहेत. बोला तर विभागाला विनंती असेल की आपण सलामीचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत आणि एक एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवायचा आहे. पोलादपूर विभागाचा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे इकडे स्कोररकडे. त्याचप्रमाणे ज्यांनी या शासकीय चषकाचं आयोजन केलं आहे असे सर्व कमिटी मेंबरनी ग्राउंडच्या आजूबाजूला उभं राहायचं आहे कारण चेंडू फार वेगामध्ये ग्राउंडच्या बाहेर जात आहे. पोलादपूर सलामीची जोडी पाठवायची आहे लवकर कृपया वेळ झालाय. आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे साहेब. एक्स्ट्रा कोण असेल तर पाठवा. पोलादपूर जाऊया. असा आगला वेगळा आयोजन शासकीय चषक 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये तिसरा सामना आता होत आहे आणि या तिसऱ्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्व प्रेक्षकांनी येथे उपस्थित दाखवल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा जातो मैदानाकडे आमचे गोड आवाजाची गायन कोकिला सिद्धेशजी शिर्के आपल्याला पुढील मॅचसाठी. सिद्धेशजी आपण जायचं आहे मैदानाकडे. सलामीसाठी आलंय पोलादपूर संघाकडून चौधरी सर आणि सावंत सर. GP11 संघाकडून पाहूया कोण गोलंदाजीसाठी येतोय. बोला पंच. फलंदाजी आलेली आहे. चेंडू परत करायचे आहेत. चला सामना चालू होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजाचं नाव आम्हाला सांगायचं आहे. सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बॉलरने आम्हाला सांगायचं आहे विजय. पहिला चेंडू पाहूयात. यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका. चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकललाय. चेंडू चाललाय कार्पेटलच्या साहाय्याने 4 धावांसाठी दणदणीत चौकार.
सुरेख सुरुवात पोलादपूर संघाकडून पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय चौधरी सरांनी. अतिशय सुरेख अशी सुरुवात. पाहूया आता दुसरा चेंडू आणि हा चेंडू मात्र डॉट. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. वाईट लाईन सेटला हा चेंडू ठेवला होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नाहीये. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 4. विजय यांचा पुढील चेंडू षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला पाठवला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक लावलाय मात्र चुकी झालेली आहे. चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी फरार. धावफलकावर लागले बिनबाद 8. षटकातील 5वा चेंडू घेऊन विजय यांचा पाहूया पंचांच्या डावेष्टीकडून. यावेळेसचा मात्र चेंडू डॉट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावर लागले ती म्हणजे 8. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू पाहूया. झेल होण्याची शक्यता आहे. झेल मात्र सुटलाय. चेंडूला अडवलाय. एकच धाव संघासाठी. आपल्या 5 धावा इथं नक्कीच वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. हा मात्र झेल होता परंतु त्यांना असं वाटलं की चेंडू कदाचित बाहेर जाऊ शकतो त्यामुळेच चेंडूला त्याने मात्र अडवलाय. झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाहीये. एका धावाने वाढती धावसंख्या 9. षटकातील 5 चेंडूंचा मारा झालाय. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र वाईट चेंडू. 1 बाउन्स पंचाने नक्कीच घोषित केला. 1 बाउन्स सुद्धा दिलेला आहे. येणारा पुढील चेंडू आपण बाउन्स करू शकणार नाही आहात. अतिरिक्त बाउन्स झाला तर नक्कीच पंच दंडित करतील यात काही शंका नाही. यावेळेस मात्र चुकी केले गोलंदाजाने. अतिशय चेंडूला बाहेर टाकला आणि हा मात्र बाईच्या स्वरूपात येतोय चौकार. एकूण 5 धावांचा बोनस पोलादपूर संघाला मिळतोय. धावसंख्या 15. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी. अतिशय सुरेख सुरुवात म्हणावी लागेल पोलादपूर या संघाकडून. चुकी झालेली आहे ती म्हणजे विजय या गोलंदाजाकडून. यावेळेचा चेंडू अतिरिक्त आणि हा चेंडू नो. पंचाने नक्कीच सांगितलं हा चेंडू नो असणार आणि या पुढील चेंडू देखील फ्रेट. सलगचा दुसरा बाउन्स आणि त्याचाच परिणाम चेंडू हा घोषित नो. धावसंख्या 16. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल या फ्रीडच्या चेंडूवर एक मोठा फटका हाणण्यासाठी. नक्कीच एक सुवर्ण संधी. फलंदाज स्ट्राईकला असतील सावंत सर. शासकीय चषक 2024 मध्ये आपण पाहतोय आणि हा चेंडू पाठवलाय ऑन साइडला. मिड विकेटच्या साइडने चेंडू चाललाय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. जोरदार पद्धतीने करण्यात आलेली आहे पोलादपूर या संघाकडून. पहिल्या षटकाखेर 20 धावा. पॉवर प्लेचा अतिशय सुरेख असा फायदा उठवलाय. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल आपण आल्याची तर नोंद करायची आहे आणि नोंद केल्यानंतर आपली इंटरव्ह्यू सुद्धा भरून घ्यायची आहे. विनंती असेल लाईनमॅन आपण आपली कामगिरी सुद्धा एक चांगली बजवायची आहे. कारण आता मात्र चेंडू बाहेर भरपूर येण्याची शक्यता आहे. पहिल्याच षटकामध्ये 20 धावा तब्बल ठोकल्यात. पाहूया षटक क्रमांक दुसरा कोण घेऊन येतोय. बॉलर नेम संकेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. या ओव्हरमध्ये नक्कीच कंजूस मारा करावे लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय धावा कुठलेल्या आहेत. 20 धावा तब्बल आलेल्या आहेत.
नक्कीच पुन्हा एकदा मी नक्कीच सांगेन की आपण हे मॅचेस लाईव्ह प्रक्षेपण बघत आहोत. टेनिस क्रिक इन्फो या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदाच भेट दिली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू संकेताचा आणि हा चेंडू अतिरिक्त यष्टीच्या बाहेर. वाईट चेंडू पंच आम्हाला सांगतायत. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या 21. यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. चांगलं व्हेरिएशन म्हणता येईल संकेत या गोलंदाजाकडून. एक मीडियम फास्टर गोलंदाज म्हणून त्यांची नक्कीच आपण ओळख सांगू शकतो. पहिला चेंडू आतापर्यंत झालाय. धावसंख्या 21. यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू मात्र पाहूया क्षेत्ररक्षण झालाय. 1 धाव पूर्ण. एका धावेने समाधान मानतोय पोलादपूर संघ. धावसंख्या 22. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. सामना चालू आहे. पोलादपूर वर्सेस GP11. आखोड टप्प्याचा चेंडू. चेंडूला टपली दिले. नक्कीच यावेळेचा चेंडू जातोय सीमा पार. चौकार. डीजेला संधी देऊयात. मानगाव पोलीस विभागाचे तुंतुन साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच त्यांचा सत्कार आमच्या आयोजन कमिटीकडून करण्यात येतोय. साहेब आपणास विनंती करतो की आपण टॉस का बॉस समालोचन कक्षाच्या इथे समोर यायचंय. हॅलो, लाईनमनने आपली जबाबदारी पार पाडायची. लाईनमन यानंतर जोरदार असा फटका आणि या फटक्यावर येतोय तो जोरदार असा षटकार. पाहूया पुन्हा एकदा डीजे मास्टर. ते साहेबांचं सत्कार करण्यात येतोय. एक हृदय सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. नक्कीच साहेब आपण आलात, आमच्या सामन्यांना इथं उपस्थिती दाखवली, सामन्याचं आकर्षण वाढवलात, तुमचं नक्कीच खूप खूप कौतुक. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. संकेताचा पुढील चेंडू आणि हा चेंडू स्लॉट मधील चेंडू. सीमापार षटकार. चेंडू. चला लाईनमॅनने आपली कामगिरी बजवायची आहे, कारण चेंडू मैदानाच्या बाहेर खूप जात आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे. सावंत सर यांच्या बॅटमधून येतोय सलगचा दुसरा षटकार. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू.
यावेळेस मात्र रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, पाहूया प्रयत्न फसतोय का. फलंदाज बाद स्वतःहून आपली विकेट इथं नक्कीच घोषित केली आहे. खेळाडू वृत्ती दाखवली. सावंत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. डबलकर 38 धावा. पहिल्या षटकांचा विचार केला तर 20 धावा ठोकल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात. अतिशय जोरदार फलंदाजी पोलादपूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, आपण आयोजक आहे त्याचे भान राहू द्या आपल्याला. बॉल खूप बाहेर जात आहेत, कृपया कोणाला बोलायला लावू नका. प्रत्येकाने दिलेल्या जागेवर उपस्थित राहा. भावेश पार्टे आपण सहकार्य करा. पाहूया पुन्हा एकदा सलामीसाठी आलेले सावंत सर यांची विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज येतोय. स्कोर सांग रे. आदेश. स्कोर धावसंख्या 2 षटकाखेर 38, 1 गडी बाद, धावसंख्या 38. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गणेश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. 4 षटकांचा हा सामना आणि 2 षटक आतापर्यंत झालेले आहेत. 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा ठोकल्यात. पाहूयात पुन्हा एकदा स्ट्राईकला असतील चौधरी सर. फुल टॉस चेंडूला गिरकवलाय ऑन साइडला. सीमा पार येतोय षटकार. सुरेख मधुर गाण्याने करतात आमचे डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र पाहूयात पंच निर्णय देतीलच. दुसरा चेंडू येतोय डॉट. या चेंडूवर कोणती धाव येत नाही आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 44. गणेशाचा पुढील चेंडू स्लोअर वन पद्धतीचा मारा. चेंडूला पाठवलाय आकाशामध्ये, गवसणी घालतोय चेंडू सीमा पार. षटकार. धाव संख्या 50. चेंडू मात्र स्लोअर वन पद्धतीचे करतोय, परंतु जो टप्पा टाकतोय तो मात्र चुकीचा आहे. चेंडू मात्र स्लॉट मध्ये जातोय. फलंदाज त्याचा फायदा नक्कीच घेतोय. थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये बदल करावा लागेल. यावेळेचा चेंडू मात्र फुल टॉस. पाहूयात या चेंडूवर किती धावा येत आहेत. क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 52. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर होणार का पाहूयात. 60 धावा नक्कीच इथं हायेस्ट स्कोर झालेला आहे. यावेळेचा चेंडू ऑफ साइडला येतोय सीमा पार. षटकार. या संघाकडून आणि हा चेंडूवर काय होतोय. रनआउटची संधी मात्र हुकलेली आहे. येणारा चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक 3 समाप्त आणि 3 षटकाखेर वाढती धावसंख्या 58. या 4थं षटक अजूनही बाकी आहे आणि या 4थ्या षटकामध्ये देखील भरपूर धावा येण्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलादपूर संघाकडून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. चौधरी सरांनी मात्र चांगलीच फलंदाजी केली. सलामीसाठी आलेले होते. अतिशय सुरेख आपल्या फलंदाजीच्या नमुन्यावर आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्येवर पोहोचवलंय.
नवीन फलंदाज आता असेल तो म्हणजे आदेश. पाहूया आदेशाची बॅटिंग सुद्धा कशा पद्धतीने असेल. चला थोडं टाइम जास्त घालू नका, सामना लगेचच पुढे सरकवायचा आहे. ऑलरेडी आपण खूप लेट आहोत, त्यामुळे विनंती असेल सामना लगेचच सुरू करायचा आहे. गोलंदाजाचं नाव आम्हाला सांगायचं आहे. विजय. थँक्यू. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात ते म्हणजे विजय. पाहूया पहिलाच चेंडू आणि हा चेंडू देखील हवेमध्ये आहे. पाहूया झेल होणार का. झेल सुटलाय, चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने. 2 धावा यावेळेस मात्र नक्कीच मिळत आहेत पोलादपूर या संघाला. धावसंख्या 60. आता मात्र स्कोर लेवल झालाय. मागचा संघ त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ केला होता. ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडूवर पाहूयात क्षेत्ररक्षण झालाय. रनआउटची संधी होणार का नाही. पुन्हा एकदा 2 धावा दोन्ही फलंदाजांकडून अतिशय चांगली रनिंग म्हणावी लागेल. षटकार चौकार आणि त्याचबरोबर सिंगल डबलचा सुद्धा खेळ खेळणं आवश्यक आहे खेळाडूंनी. धावसंख्या 62. चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या साईडने. पाहूया 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय फरार, चौकार. वाढती धावसंख्या 6. भोसले साहेब सहाय्यक पोलीस माणगाव यांचा सत्कार सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. चेंडू मात्र इथं झेल होणार का नाही. चेंडू मात्र चाललाय बॉर्डर लाईनच्या दिशेकडे. पाहूया 1 धाव इथं कंप्लीट. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 67. षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. पाहूया आता या वेळचा चेंडू चौधरी सरांनी हवेमध्ये मारला देखील आणि हा चेंडू मात्र झेल. फलंदाज मानगाव विभाग यांचा सत्कार सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. टाळ्या वाजवायचे साहेब. त्याचप्रमाणे साईनाथ मस्के साहेब इथे आले असतील तर त्यांनी इकडे यायचं आहे. साईनाथ मस्के, साईनाथ मसने साहेब आपण इकडे यायचं आहे. आपलं यशोचित सत्कार या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून 100-200 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट आपल्या महावितरणकडून गोल्ड मेडलिस्ट आहेत साईनाथ मसने साहेब यांचं मी आमचे सिल्वर मेडलिस्ट गोजेभाऊ कुस्तीपट्टू यांना मी सांगेल की आपण साहेबांचा यथोचित सत्कार करायचा आहे. धावसंख्या झाले 69. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता असेल GP 11 या संघाला. गोल्ड मेडलिस्ट 100 आणि 200 मीटर मध्ये महावितरणचे कर्मचारी आणि आमचे सिल्वर मेडलिस्ट गोजेभाऊ यांचा यथोचित सत्कार होत आहे. तरी पण त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला आहे. साहेब मी तुम्हाला असे विनंती करेल की आमचं जे आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटतं, जर 2 शब्दात बोललं तर बरं होईल. ॲक्च्युअल आमचे भरारी पथकचे मेश्राम साहेब यांनी मला 15 दिवसापूर्वीच फोन केला होता की आपल्याला मॅचला जायचं आहे मानगाव येथे. तर सरांना म्हटलं होतं की मी जसा ॲडजस्ट होईल मी तसा बघतो.
आता सकाळी पण मी उठलो नव्हतो, 9 वाजता त्यांचे जवळजवळ 3-4 मिस कॉल झाले. त्याच्यानंतर मी सकाळी उठलो, म्हटलं चला ठीक आहे. मग गणेश धसाडेंना कॉल केला, तुम्ही येताय का? येतोय. आता आम्ही 3.5 तासाची रनिंग करून इथपर्यंत आलेलो आहे आणि खरोखर आयोजन महावितरणतर्फे तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे. आता आपले नागरगोजे साहेब, मला इथे माहीत नव्हतं की ते निजामपूरलाच आहेत म्हणून. मी आता आल्यानंतर पाहिलं की नागरगोजे साहेब आहेत आणि त्यांनी आता हा माझा तुमचा सत्कार केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद साहेब. एक काहीतरी शासकीय कर्मचाऱ्यांना वेगळी अशी पर्वणी मिळावी, काहीतरी कामातून थोडंसं टेन्शन फ्री व्हावं, यासाठीच या शासकीय चषक 2024चं आयोजन आम्ही निजामपूर शाखा कार्यालयाच्या वतीने केलेलं आहोत. धन्यवाद साहेब. जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा. चला पुन्हा एकदा विनंती असेल, GP11 संघाला आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. पोलादपूर संघ आपण आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता असेल GP11 संघाला. चांगलं असं आयोजन म्हणता येईल आणि या आयोजनाला खरोखरच चांगला असं प्रतिसाद येत आहे. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे ओमी गुरव आणि तुषार लकेश्री, खरोखर तुषार लकेश्रींचं मला कौतुक करावं वाटेल की ज्या वेळेला बदलापूरला आपला संघ गेला होता तेव्हा त्यांनी चांगली अशी कामगिरी करून सेकंड नंबरचं प्राईज आपल्याला प्राप्त करून दिलं होतं. आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये तर नादच खुळा. गोट्या अंपायरच्या नंतर जर का कोण असेल तर तुषारने आपली जरा अंपायरचं जरा गोट्या अंपायरची जशी करामत आहे तशी आपली दाखवायची आहे. तुषार, आपण खरोखरच गोट्या अंपायरच्या नंतर आपण आपलं नाव घेतलं जातं आणि आयोजकांना विनंती असेल कृपया बाउंड्रीच्या आजूबाजूला थांबा, कारण चेंडू फार वेगाने बाहेर जात आहे. आयोजक असेल कृपया प्रत्येकाला विनंती असेल की आपल्याला वेळ खूप झाला आहे आणि चेंडू लवकरात लवकर मैदानामध्ये आला पाहिजे, असं काहीतरी नियोजन आपण करूया. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. बॉलर नेम सांगायचं. सलामीसाठी आलाय संकेत. नॉन स्ट्रायकर एंडला असेल नरेश. विजयांचा पहिला चेंडू. 24 चेंडू 70 धावांचं आव्हान. पहिला चेंडू एसटी मध्ये आणि इथं पंचाने बोर्ड उंचावलाय. फलंदाज LB स्वरूपात बाद. नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय. शरद. पहिला चेंडू पासून नक्कीच हाणमारी करावी लागणार आहे, कारण अजूनही आता 23 चेंडूंमध्ये 70 धावा ठोकायच्या आहेत. विजयांचा पुढील चेंडू शरद साठी. आणि हा चेंडू मात्र हवेत. मिड विकेटच्या डोक्यावरचा हा चेंडू कार्पेट लेवलच्या साहाय्याने चाललाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावेने संघाचं खातं ओपन झालंय. संघाची वाढती धावसंख्या 1 गडी बाद 2.
शरद यांना नक्कीच मोठे शॉट खेळायला लागणार आहेत. यावेळेस मात्र धावसंख्या भरपूर आहे, अजूनही 68 धावांची आवश्यकता. येणारे 22 चेंडू 68 धावा. पुढील चेंडू. यावेळेस मात्र रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न. पाहूया बॅटची कडा. यष्टीरक्षक सावंत सरांनी मात्र कोणती चुकी केली नाहीये, चांगला झेल पकडलाय. गणेश पहिला षटक चालू आणि या पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद. थोडीशी खराब सुरुवात GP11 संघाकडून. धावा जमावे लागतील. यावेळचा चेंडू पाहूयात सर्कल मध्ये आणि थ्रो मात्र चुकीचा येतोय. एका धावेने वाढते धावसंख्या. 2 गडी बाद 3. षटकातील विचार केला तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र नरेश पाहूयात. नरेशाने बॅटची कडा घेऊन चेंडूला पटवलाय, मात्र क्षेत्ररक्षण झालंय. 30 सर्कल मध्ये असलेला क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4. चेंडू झालेत 5. येणारा 1 चेंडू बाकी. अखोडा टप्प्याचा हा चेंडू मात्र येतोय डॉट. पहिलं षटक समाप्त. पहिला षटकाखेर GP11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4. धावसंख्या 4. आत्ता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान. पाहूयात दुसरं षटक कोण घेऊन येत आहेत. नाव सांगायचंय. राजेंद्र. पाहूयात राजेंद्र सर आपला गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पंचांच्या डावेष्टीकडून. यावेळेचा चेंडू नरेशाला काय चेंडू समजलेला नाही आहे, निर्धाव चेंडू. षटकार आणि चौकार मारावे लागतील, धावा काढाव्या लागणार आहेत. 66 धावा. यावेळेचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये येतोय, सीमा पार येतोय षटकार. दहा. 2 चेंडूंचा मारा झालाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार आलाय. पाहूया नरेशाला अशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तिसरा चेंडू. यावेळेचा चेंडू मिड विकेटच्या साईडने चाललाय. चेंडू कार्पेट लेवलच्या साईडने चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख मधुर गाणे आपल्याला आजच्या दिवसभरात ऐकायला मिळत आहेत. षटकातील चौथा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका हाणण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झालेला नाहीये.
निर्धाव चेंडू. धाव संख्या धावफलकावर 14. यावेळेचा चेंडूला पाठवलाय सी बापर षटकार. चेंडू. धाव संख्या धावफलकावर 20. या चेंडूवर देखील मोठा फटका येणार का नरेश यांच्या बॅट मधून. यावेळेस मात्र चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं मारलाय. पाहूयात एक धाव पूर्ण आणि हा चेंडू येतोय सीमा पार चौकार. देऊया डीजेला संधी. शेहेचाळीस धावांची आवश्यकता. बॉलर नेम आदेश. ओके. नक्कीच आपल्याला डीजेनी विकी मांडवकर यांच्याकडून आपल्याला नक्कीच मधुर गाणे ऐकायला मिळतात. आजचा आणि उद्याच्या दिवसभरात नक्कीच त्यांच्याकडून मनोरंजन होईल. खेळाडूंना सुद्धा आणि येणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा एक करमणूक करणारे असे डीजे मास्टर विकी मांडवकर. पुन्हा एकदा आदेशांचा पहिला चेंडू गणेशसाठी आणि गणेशाने चेंडू मारलाय. पाहूयात फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार चौकार. देऊया डीजेला संधी. अशाच पद्धतीने कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या चेंडूवर चौकार आणि षटकारांचा समाचार घ्यावा लागेल. धावसंख्या आता मात्र धावफलकावर 28. आता मात्र जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. येणारे 11 चेंडू. चेंडूला पाठवला ऑन साइडला. पाहूया क्षेत्ररक्षण होणार का. क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानतोय जीपी 11 संघ. धाव संख्या 29. 10 चेंडू अजूनही 41 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला येतोय नरेश. चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. यावेळेस मात्र चुकी केली आहे नरेश या फलंदाजाने. चेंडूला नक्कीच सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 41 धावा. यावेळेचा चेंडू देखील डॉट. सलगचा दुसरा चेंडू येतोय निर्धाव. सामना थोडस फसलाय जीपी 11 संघासाठी. धाव संख्या अजूनही 29. फुल टॉस. पाहूया आता चेंडू ऑन साइडला चाललाय. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरे धावाचा प्रयत्न घेणार का नाही. एकाच धावेने समाधान मानलंय. धाव संख्या धावफलकावर 30. षटका दिला शेवटचा चेंडू. 40 धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू. फुल टॉस. यावेळेचा चेंडू येत आहे नो बॉल. पाहूयात आणि हा चेंडू बायच्या स्वरूपात 4 धावांसाठी फरार. येत आहेत एकूण 5 धावा.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता GP11 संघासाठी. यानंतर होणारा सामना यामध्ये जे टीम विन होईल ते आणि माणगाव फ्रेंड्स. पुढील सामना 3 ओव्हरचा राहील. माणगाव संघांचे कर्णधार काहीसे असू द्या, इथेच आहेत, आपल्या जवळच आहेत. यावेळेचा चेंडू मात्र हवेमध्ये पाहूयात आणि हा झेल, सुरेख झेल. पहिल्या चेंडूवर पहिला चार चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता GP11 संघाला. यावेळेचा चेंडू येतोय डॉट. यानंतर होणारा सामना चालू असलेल्या सामन्यामधील विजयी संघ आणि फ्रेंड्स 11 माणगाव. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायचे. पाहूया पुढचा चेंडू. हो, चांगलं वाईट पंच ओंकार गुराव यांचे दोन्ही हात समांतर होऊन याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली होती, म्हणजे 38. काहीसा संघ मला असं वाटतंय GP11 काहीसा संघ अडचणीत सापडल्यासारखा जाणवत आहे. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला पुश करून एकच धावावर समाधान मानावं लागेल, ते म्हणजे GP11 संघाला. पंचांच्या भूमिकेमध्ये ओंकार गुराव आणि तुषार लकेसरी, दोन्ही अनुभवी पंच म्हणता येईल. ओहो, पाहूया झेल बाद होत आहेत का नाही, काय ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 40. अजूनही 30 धावांची आवश्यकता. येणारा एक चेंडू आणि 30 धावा. आणि हा सामना मात्र पूर्णपणे पोलादपूर संघाकडे झुकलेला आहे. सामना पूर्णपणे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पोलादपूर संघ तसेच पारभूत संघ GP11 संघाचं खूप खूप कौतुक. आणि या सामन्याचा आम्ही सामन्यावर पुरस्कार देतोय. GP11 संघाचे कर्णधार यांनी इकडे यायचं आहे. या कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे पोलादपूरचा संघाचा कोण चौधरी सर यांनी सुद्धा इकडे स्टेज पाशी यायचं आहे, आपलं मेडल घेऊन जायचं आहे. आणि आता पुढचा जो सामना, त्या पुढच्या सामन्यामध्ये पंचांचं काम पाहतील